उद्यापासून म्हणजे 17 मे पासून सुरू होत आहे अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम महिना. या अधिक महिन्यामध्ये दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तर या अधिक महिन्यामध्ये दान करताना 33 नंबरचं काय महत्त्व आहे हे पण आपण पुढे व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. या अधिक महिन्यामध्ये आपण दान करताना 33 वस्तूंचं दान का करतो? तर बघा, हा अधिक महिना जो आहे तो भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करत असतो आणि त्यामुळेच आपण आपल्या जावयाला विष्णूचं रूप मानत असतो. श्री हरिविष्णूंच्या रूपात आपण पाहत असतो आणि मग आपण त्यांना जेव्हा घरी पण बोलवतो, पाहुणचार करतो, तेव्हा आपण त्यांना पण दान करताना 33 अनारसे आपण ताटात भरून देत असतो. त्यावरती दिवा ठेवून किंवा 33 बत्तासे देत असतो. तर हा अधिक महिना जो आहे तो प्रत्येक 33 महिन्यांनी येतो, म्हणजे 33वा महिना हा अधिक महिना असतो आणि तो असतो भगवान विष्णूंना समर्पित. म्हणून आपण जेव्हा आपण जावयाला घरी बोलवतो तेव्हा 33 वस्तू का देतो? तर प्रत्येक महिन्याची एक वस्तू असं मिळून आपण जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा दान धर्म करतात. म्हणून आपण 33 महिन्याच्या 33 बत्तासे किंवा 33 अनारसे असं आपण जावयाला देत असतो. आता हे प्रत्येक महिन्याचं एक असं म्हटलं तर 33 महिन्याचे 33 बत्तासे आणि 33 अनारचे जे पण आपण देतो ते जावयालाच का देतो? तर आपण जावयाला भगवान श्रीहरी विष्णूचं रूप मानत असतो आणि आपल्या मुलीला लक्ष्मीचं रूप मानत असतो. त्यामुळे आपल्याला जावयाला दान करायचं असतं, म्हणजेच आपण श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याचं स्वरूप असतं. यामुळेच अधिक महिन्यामध्ये 33 या नंबरला खूप महत्त्व आहे. जी पण आपण गोष्ट दान करतो ते 33च्या स्वरूपात करायची असते. आता आपण इतरांना पण दान करू शकतो, फक्त जावयालाच आपण अधिक महिन्यामध्ये पाहुणचार करतो तेव्हा दान करायचं असं नाही. आपण इतर लोकांना पण दान धर्म करू शकतो या महिन्यामध्ये. पण आपल्याला दान धर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीलाच दान करायचं आहे. म्हणजे असं दान करायचं म्हणून कोणालाही दान करून उपयोग नाही आहे. आपण जे दान करतो ते समोरच्याला उपयोगात आलं पाहिजे हे पाहून आपल्याला दान करायचं आहे. मग आपण अशा कोणत्या गोष्टी दान करू शकतो जे आपण दान केल्यानंतर त्या समोरच्याला उपयोगात येतील? तर सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आपण अन्नदान पण करू शकतो. हो, या अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं अन्नदानाचं पुण्य भेटतं ना तेवढं दुसरं कशात नाही आहे. त्यामुळे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. अन्नदानासारखं दान कोणतं नाही आहे. त्यामुळे आपण अन्नदान करू शकतो किंवा पाण्याचं पण दान करू शकतो. पाण्याचं दान म्हणजे पाण्याची बॉटल देऊ शकतो किंवा पाण्यासाठी एखाद्याला माठ वगैरे दान करू शकतो, कारण पाणी दान करणं पण पुण्याचंच काम आहे. तर बघा, आपण जर प्रत्यक्ष अन्नदान करू शकत नसलो तर आपण किराणाच्या स्वरूपात पण दान करू शकतो. जसं की बघा, गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी म्हणजे तेल, साखर, या सर्व वस्तू आपण दान करू शकतो. त्याचबरोबर आपण दुसऱ्याही गोष्टी दान करू शकतो. जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत, चप्पल दान करू शकतो आपण एखाद्याला. आणि आपण दान करताना आपण गरीब व्यक्तीला, म्हणजे ज्याला त्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी तो घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला दान करायचं आहे. त्यामुळे आपण चप्पल दान करू शकतो, छत्री किंवा काही कपडे पण दान करू शकतो. या अधिक महिन्यामध्ये जेवढं तुम्ही दान करणार त्याचं फल तर भेटणारच आहे, पण एखाद्याची जर गरज भागली तर ते समाधान आपल्याला जास्त प्रमाणात वाटणार आहे. त्यामुळे आपण समोरच्याला देताना अशा वस्तू द्यायच्या आहेत की त्या त्याला गरजेच्या आहेत आणि त्या उपयोगात आल्यानंतर आपल्याला पण समाधान वाटतं. तर अशा भरपूर वस्तू आपण देऊ शकतो. उन्हाळ्यासाठी छत्री देऊ शकतो, तर अगरबत्ती, धूप या वस्तू पण दान करू शकतो. तेल दान करू शकतो. भरपूर अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरात असतात पण आपल्याला आठवत नाही की कोणती वस्तू दान करावी. बघा, असं की जे कामगार लोक असतात त्यांच्याकडे जास्त प्रमाणात सामान नसतं, तर तुम्ही काही सामानाच्या वस्तू पण देऊ शकता किंवा हंतरून पांघरूणमध्ये काही ब्लँकेट देऊ शकता, काही चादर, अशा वस्तू पण तुम्ही दान करू शकता. किंवा एखादी गरीब व्यक्ती तुम्हाला भेटली आणि त्यांच्याकडे जर समजा मेडिकलचा खर्च भागवण्यासाठी नाही आहेत पैसे किंवा हॉस्पिटलला जायचं असेल तर हा खर्च जर तुम्ही केला ते पण खूप मोठं दान होणार आहे. कोणतंही दान करू शकता. ह्या अधिक महिन्यामध्ये केलेलं दान तर खूप श्रेष्ठ दान होतं. त्याचं फळ आपल्याला खूप प्रमाणात भेटतं. त्यामुळे तुम्ही कोणतंही दान करू शकता. फक्त दान करताना आपल्याला गरजेच्या व्यक्तीला दान करायचं आहे. बघा, जर तुमच्या आजूबाजूला शेजारी कोणी गरीब व्यक्ती राहत असेल तर त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे चालू असेल तर त्यांना तुम्ही पुस्तकांचं दान करू शकता, म्हणजे त्यांच्या पुस्तकांचा खर्च तुम्ही करू शकता. ते तर दान खूप, विद्येचं दान खूप महत्त्वाचं दान आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं दान करू शकता. आणि आपण दान म्हणून देणार वस्तू जी आहे ती उपयोगात येणारी असावी. त्यांना रोजच्या वापरासाठी
किंवा त्यांच्या रोजच्या आहारासाठी तरी उपयोगात यावी. म्हणजे जसं की फळंसुद्धा आपण दान करू शकतो. एखाद्या दिवशी आपण कुठेतरी गेलो आणि बाहेर आपल्याला कोणीतरी दिसलं गरीब व्यक्ती, तर आपण त्याला बाहेरच्या बाहेर फळे विकत घेऊन दान करू शकतो. दान करण्याला महत्त्व आहे. मग ते छोटं केलं मोठं केलं असं काही नाही, किंवा हेच करायचं पाहिजे तेच करायचं पाहिजे असं नाही. जे आपल्याला शक्य होते ते आपण दान करायचं आहे. आणि असं नाही आहे की आपल्याला सर्वच वस्तूंचं दान करायचं आहे. या वस्तूंमधली एक वस्तू जरी दान केली तरी ठीक आहे. सर्व वस्तू दान करत बसण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या परीने दान करायचं आहे. आपण सर्व सांगितलं म्हणून सर्वच गोष्टी दान करायच्यात असं नाही. तुम्हाला जी वाटते ती वस्तू तुम्ही दान करू शकता. तर बघा, तुम्हाला जसं शक्य आहे तसं या अधिक महिन्यामध्ये दान करा आणि थोडीफार तुमच्याकडून ही समाजाची सेवा होईल. तर या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.